नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव योगेश साखरे. मी इनेरा क्रॉप सायन्समध्ये रिजनल मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तर आपण 15 गावी हे जे गाव आहे हे बारामती इथे आहे. तर इथे आपण टोमॅटोच्या प्लॉटवरती विजिट करण्यासाठी आलेलो आहोत. तर इथे आपण आपलं जे प्रोडक्ट आहे फायरो MP आणि बॅको एल हे दोन्ही प्रोडक्ट आपण दिलेले आहेत. तर साहेबांनाच आपण विचारूया की हे देण्या अगोदर ह्यांचा प्लॉट कसा होता आणि दिल्यानंतर ह्याच्यामध्ये काय बदल झाले. तर साहेब, सुरुवातीला आपलं इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, मी भाई इनामदार, पंधर इथला शेतकरी. सुरुवातीला ज्यावेळेस ह्यांचं ट्रीटमेंट करण्या अगोदर प्लॉट पूर्ण गेलेला होता. अच्छा. आणि त्यावेळेस त्याची हाईट साधारणतः 6 ते 7 इंच एवढी होती. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचे प्रोडक्ट आम्ही दिल्यानंतर ह्याला इतका छान रिझल्ट आला. आज 6वा-7वा दिवस आहे. साधारणतः दीड फुटाने ह्याची हाईट घेतली त्यांनी. त्याचं सेटिंग पण चांगलं झालं आणि फळधारणा बी आता व्हायला लागली चांगली बऱ्यापैकी. त्या ट्रीटमेंटमध्ये त्याची मूळ इतकी सुंदर वाढली हे तुम्ही बघू शकता. भरपूर वाढलेलं दिसतं. भरपूर मूळ वाढले. हे काय साधारणतः हे 1.5 फुटाच्या आसपास मूळ वाढली त्याची बेडमध्ये. तर आपण शेतकरी बांधवांना काय संबोधित कराल? आम्ही शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो, प्रोडक्ट फार छान आहे आणि तुम्ही अवश्य हे प्रोडक्ट वापरा. फार सुंदर रिझल्ट आहे. कारण गेलेला जर प्लॉट काढत असेल तर चांगल्या प्लॉटला तर अजून अप्रतिम रिझल्ट त्याचा चांगला रिझल्ट येईल. तर साहेबांनी आपली प्रतिक्रिया तर दर्शवलेली आहेच. आम्ही आता केळीला पण तुमचं प्रोडक्ट दिले. आता वॉटरमेलनला आमच्या कलिंगडाला पण आम्ही देणार आहे. रिझल्ट आहे तर काही विषय नाही त्याचं. ते दिलेलंच चांगलं. तर नक्की शेतकरी बांधव देखील तुमच्या पावलावर पाऊल ठेवतीलच याची आशा बाळगतो. आणि साहेबांचं इनेरा क्रॉप सायन्सच्या वतीने धन्यवाद.